अजित पवार यांना साश्रू नयनांनी कार्यकर्त्यांनी निरोप दिला आणि यावेळेस दादांना निरोप देत असताना काहींच्या भावनांचा बांध फुटलाय, काहींचा आक्रोशही पाहायला मिळालाय। काय परिस्थिती होती पाहूयात। बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही। दादा गेले की सगळं गेलं। शब्दच नाहीत माझ्याकडे बोलण्यासारखं। आज माझ्या बारामतीला पोरकं करून गेले दादा। बाहेरच्या देशासारखं आज दादांनी बारामती नटवली आणि ही बारामती आज ठाणे जिल्ह्यातून आलो आहे। काही लोकांनी सांगितलं की बारामतीचं नुकसान आहे, पुण्याचं नुकसान आहे। बारामती पुण्याचं नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं। जनता दरबाराला सांगायचे का ती चिठ्ठी वगैरे कोणाची ओळख आणू नको, तू सर्वसामान्य म्हणून मलाच सांग, मी आहे ते। अजित दादा, तुम्ही राजा आहे बारामतीचा। मी म्हणतो आज कुठेतरी राजाची प्रजा पुरकी झाली। गावचे दादा होते आणि आम्हाला सगळं बघत होते, त्याच्यामुळे आमची बारामती सुनी पडली। त्याच्या पुढचं नाही आम्ही सांगू शकत, आम्हाला पुढचं बोलताच येईना। दादा होतं ते आमच्या बारामतीची शान होती। दादा गेलं, आम्हाला सगळं भिन्न वाटतंय। दादांच्या बहिणी दादांनी उघड्या पाडायच्या नव्हत्या, आजा पंजा उघड्या पाडायच्या नव्हत्या, एवढंच माझी विनंती होती। आम्ही गेलो असताना दादा टिकला असताना तरी आम्ही परमेश्वरापाशी प्रार्थना केली असती। 12 वर्षापूर्वी मुंडे साहेब गेले, मुंडे साहेबानंतर आता पुन्हा परत महाराष्ट्र पोरका झाला। मला काय म्हणलं का नाही दादा, दादा खिडकीकडे तिकडे जाळीकडे याचं, सुभा तुझं मालक वारलं वय, पैसा पाणी मागितलं, पोराच्या ऑपरेशन 50,000 दिलं दादाने काढून। गरीबाला कधी नाही, लय जाणीव केली माझी, लय जाणीव केली। एकदा मुंबईहून वहिनी मुंबईला होत्या, दादा इथं पुण्यामध्ये होते आणि ते एकच वेळेस म्हणले होते, मी काम करता करता त्यांना जेवायला भेटलं नव्हतं त्यांना। तर मी म्हणले बघ, माझ्याकडे सगळं एवढं असून सुद्धा मी उपाशी, म्हणजे कामाचं एवढं त्यांना व्याप होतं।